नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आपल्या भक्तिमय व्हिडिओमध्ये. नमस्कार श्रीकृष्ण भक्तांनो, जय श्रीकृष्ण. जीवनात अनेक वेळा आपल्या मनापासून मेहनत करतो, पण अपेक्षित फळ मिळत नाही. तेव्हा मनात प्रश्न येतो, इतकी मेहनत करून माझ्या नशिबात अपयश का? या प्रश्नाचं उत्तर हजारो वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्राच्या रणांगणात अर्जुनांना दिलेले होते. भगवद्गीतेतील सर्वात प्रसिद्ध आणि जीवन बदलून टाकणारा हा श्लोक, कर्मण्यवाधिकारस्य मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतु सेगडो सत्कर्मी. एका श्लोकात यश, अपयश, कर्तव्य, कर्म आणि आनंदी जीवनाचे संपूर्ण रहस्य दडले आहे. पण या श्लोकाचा खरा अर्थ नेमका काय आहे? श्रीकृष्णाने कर्म कर, पण फळाची अपेक्षा ठेवू नको असे का सांगितले? या आपल्या दैनंदिन जीवनात काय संबंध आहे? आणि उपदेश आजच्या काळात आपले आयुष्य कसे बदलू शकतात? या सर्व प्रश्नांची सोपी, सखोल आणि प्रेरणादायी उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आज हा श्रीकृष्णाचा दिव्य संदेश तुमच्या आयुष्यात नवीन दिशा देईल. चला तर मग भगवान श्रीकृष्णाच्या चरणी वंदन करून श्रीमद भगवद्गीतेच्या या दिव्य प्रवासाला सुरुवात करूया. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. मित्रांनो, आज आपण भगवद्गीतेतील असा एक श्लोक समजून घेणार आहोत, ज्याने लाखो कोट्यवधी लोकांच्या जीवनाला दिशा दिली आहे. तो दिव्य श्लोक आहे, कर्मण्यवाधिकारस्य मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतु तु भूमा ते सेकडो सत्कर्मी. श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय 2 श्लोक 47. या श्लोकाचा साधा अर्थ असा आहे की तुम्हाला फक्त कर्म करायचा अधिकार आहे, त्याच्या फळावर नाही. कर्माच्या फळाची आसक्ती बाळगू नकोस आणि फळाच्या भीतीने कितीही मोह कर्म टाळूही नकोस. कुरुक्षेत्राच्या रणांगणावरून अर्जुन आपल्या नातेवाईकांना, गुरुजनांना, मित्रांना समोर पाहून खचला होता. त्यांच्या हातातून गाडीव खाली पडले. मनात भीती, दुःख आणि संभ्रम भरला होता. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले, हे अर्जुना, तुझे कर्तव्य धर्मासाठी उभे राहणे आहे. विजय आणि पराभव याचा विचार करून कर्तव्य सोडू नकोस. ही शिकवण आज प्रत्येकाच्या जीवनात लागू होते. विद्यार्थी अभ्यास करतो, पण निकालाची भीती त्याला सतावत राहते. शेतकरी शेती करतो, पण पावसाची चिंता त्याला असते. व्यापारी व्यवसाय करतो, पण नफा तोट्याचा विचार त्याला आवश्यक असतो. नोकरी करणारा माणूस पदोन्नतीच्या अपेक्षा ठेवतो. अपेक्षा पूर्ण न झाल्यास तो की निराश होतो. श्रीकृष्ण सांगतात की पूर्ण मनाने, प्रामाणिकपणे आणि निस्वार्थ भावनेने कर्म करा. फळ योग्य वेळ आल्यावर आणि योग्य प्रकारे मिळते. फळाचा विचार करत बसलो तर वर्तमानातील कर्म कमकुवत होते. फळाचा विचार करत बसलो तर वर्तमानातील कर्म कमकुवत होतो. पण जेव्हा आपण संपूर्ण लक्ष कर्मावर केंद्रित करतो, तेव्हा उत्कृष्ट परिणाम घडण्यास शक्यता वाढते. याचा अर्थ असा नाही की ध्येय सोडू नये. ध्येय असावे, परंतु ध्येयाची चिंतेने वर्तमानातील कर्तव्य विसरू नये. यश आले तरी अहंकार नको, अपयश आले तरी निराश नको. दोन्ही परिस्थितीत समत्व ठेवणे हीच गीतेची शिकवण आहे. आजही अनेक यशस्वी व्यक्ती सांगतात की त्यांना परिणामापेक्षा आपल्या कामावर अधिक प्रेम केले, म्हणून त्यांना यश मिळाले. मित्रांनो, हा श्लोक फक्त धार्मिक उपदेश नाही, तो जीवन जगण्याची कला शिकवणारा दिव्य मार्ग आहे. म्हणून आजपासून एक संकल्प करूया, मी माझे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडेन, फळाची चिंता परमेश्वरावर सोपवेन, कारण योग्य कर्म कधीही व्यर्थ जात नाही. ही श्रीकृष्णाच्या चरणी खरी भक्ती आणि हीच भगवद्गीतेची अमर शिकवण आहे. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. मा फलेषु कदाचन या 4 शब्दामध्ये भगवान श्रीकृष्णाने जीवनातील सर्वात मोठे रहस्य सांगितले आहे. मा म्हणजे करू नकोस. फलेषु म्हणजे कर्माच्या फळामध्ये आणि कदाचन म्हणजे कधीही नाही.
याचा सरळ अर्थ असा होतो, तुझ्या कर्माच्या फळावर कधीही अधिकार असल्याचा आग्रह धरू नकोस. तुझ्या कर्माच्या फळावर कधीही अधिकार असल्याचा आग्रह धरू नकोस. पण याचा अर्थ असाही नाही की मोह करू नये, यशाची इच्छा ठेवू नये, ध्येयच नसावे. उलट श्रीकृष्ण सांगतात की ध्येय ठेवा, पण ध्येयाच्या चिंतेने वर्तमानातील कर्म बिघडू देऊ नका. कल्पना करा, एखादा विद्यार्थी परीक्षा देत आहे. जर तो सतत मला किती गुण मिळतील याच विचारात असेल तर त्याचे लक्ष अभ्यासातून विचलित होईल. पण जर त्याने पूर्ण एकाग्रतेने अभ्यास केला पण चांगले चांगले गुण मिळाले, शक्यता आपोआप वाढते. शेतकरी बी पेरतो, तो जमिनीत मशागत करतो, पाणी देतो, खत घालतो, पण पाऊस, ऋतू आणि निसर्ग याच्यावर त्याचा नियंत्रण नसतो. तरीही तो आपले कर्तव्य सोडत नाही. हेच फलेषु कदाचन आहे. कार्यालयात काम करील कार्यालयात काम करणारा व्यक्ती प्रामाणिकपणे काम करतो. पदोन्नती मिळते की नाही हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते, पण प्रामाणिक कर्म त्याच्या हातात असते. मित्रांनो, आपल्या दुःखाचे एक मोठे कारण म्हणजे अपेक्षेची असलेली आसक्ती. पण एखाद्याशी चांगले वागतो आणि त्याच्याकडून तसाच प्रतिसाद अपेक्षित ठेवतो. अपेक्षा पूर्ण झाली नाही की मन दुखावते. श्रीकृष्ण सांगतात, कर्म प्रेमाने करा, पण फळाला स्वतःच्या आनंदाचा एकमेव आधार बनवू नका. जेव्हा आपण फळाच्या चिंतेत मुक्त होतो, तेव्हा मन शांत होते, कामात आनंद येतो, अपयश आले तरी आपण पुन्हा उभे राहू शकतो आणि यश आले तरी अहंकार निर्माण होत नाही. याचा आणखी एक गूढ अर्थ आहे. तो पण परिणामावर अनेक घटकांचा प्रभाव असतो. वेळ, परिस्थिती, इतर लोकांचा निर्णय आणि परमेश्वराची इच्छा. यामुळे प्रत्येक परिणाम आपल्या नियंत्रणात असू शकत नाही. म्हणून श्रीकृष्ण आपल्याला सांगतात, तुझे कर्तव्य उत्कृष्टपणे पार पाड, परिणामाची चिंता माझ्यावर सोपव. हा संदेश आपल्याला आळशी बनवत नाही, उलट तो अधिक निष्ठेने, अधिक शांततेने आणि अधिक सामर्थ्याने कर्म करण्याची प्रेरणा देतो. आजपासून आपण एक छोटा संकल्प करूया. मी माझे कर्म पूर्ण प्रामाणिकपणे करीन. यश आले तर नम्र राहील, अपयश आले तर खचणार नाही, कारण माझे कर्म करणे हाच फळ देणारा परमेश्वर आहे. याच विचारातून कर्मयोगाची सुरुवात होते आणि याच मार्गाला मनुष्य अंतर्मनातील खऱ्या शांततेकडे वाटचाल करतो. जय श्रीकृष्ण. कर्मफल हेतू भू या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. होऊ नकोस. कर्मफळ, कर्मातून मिळणारा फळ. हेतू, कारण किंवा उपदेश. होऊ नकोस म्हणजे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, कर्म करण्यासाठी एकमेव उपदेश फक्त फळ मिळणे असे असू शकत नाही. कर्म करण्यासाठी एकमेव उपदेश फक्त फळ मिळवणे असू नये. याचा अर्थ असा नाही की मेहनतीचं फळ मिळू नये किंवा यशाची इच्छा चुकीची आहे. श्रीकृष्णाने संदेश अधिक सूक्ष्म आहे. ते सांगतात की जर फक्त फायद्यासाठी, कीर्ती मिळवण्यासाठी किंवा स्वार्थतेसाठी कर्म केले तर मन अस्थिर होते. विचार करा, एखादा डॉक्टर जर फक्त पैशाचे उपचार करतो असेल तर त्याच्या सेवाभावाचा कमतरता येऊ शकते. पण तो रुग्णाला बरे करण्याच्या भावनेने काम करत असेल तर त्याचे कार्य अधिक पवित्र बनते. एखादा शिक्षक जर फक्त पगारासाठी शिकवत असेल तर त्याचा अध्यापन मर्यादित राहील. पण विद्यार्थ्याचे भविष्य घडवण्याच्या भावनेने शिकवले तर कर्मयोग ठरतो. ती आपल्या मुलाची सेवा करते, ती बदलत्या काही अपेक्षा करत नाही. तिच्या प्रेमाने निस्वार्थ असते, म्हणून तिची सेवा महान मानली जाते. हीच निस्वार्थ कर्मयोगी सुरुवात आहे. मित्रांनो, निस्वार्थ कर्मयोग म्हणजे स्वतःचे कर्तव्य पूर्ण निष्ठेने कर्मयोगी सुरुवात आहे. मित्रांनो, निस्वार्थ कर्मयोग म्हणजे स्वतः कर्तव्य पूर्ण निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि ईश्वरावर भावनेने करणे. अशा कर्माचा अहंकार नसतो, स्वार्थ नसतो आणि फळाची
अतिरिक्त आसक्ती नसते. श्रीकृष्ण सांगतात की जेव्हा आपण प्रत्येक कर्म परमेश्वराला अर्पण करतो तेव्हा त्याच्या कर्मामुळे मनावर बंधन निर्माण होते नाही, बंधन निर्माण होत नाही. मन अधिक शांत, निर्मळ आणि आनंदी बनते. याचा अर्थ असा नाही की आपले नियोजन करू नये किंवा प्रगतीची इच्छा ठेवावी. उलट उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करा, पण त्या प्रयत्नांना संपूर्ण मूल्य फक्त परिवर्तनावरच ठरवू नका. लक्षात ठेवा, स्वार्थातून केलेले कर्म थकवते, कर्तव्य भावनेने केलेले कर्म उन्नत करते, ईश्वरपणे भावनेने केलेले कर्म मुक्त करते. आजच्या धावपळीच्या जीवनात हा संदेश अधिक महत्त्वाचा आहे. अनेक लोक यश मिळवण्यानंतर ही अवस्थ असतात कारण त्यांच्या प्रवासाचा आनंद घेतलेला नसतो. तर काही लोक प्रामाणिकपणे कर्तव्य करत राहतात आणि अंतर्मनात समाधान अनुभवतात. म्हणून आजचा संकल्प असा करूया, मी माझे प्रत्येक कार्य प्रामाणिकपणे, सेवाभावाने आणि ईश्वराला अर्पण करण्याच्या भावनेने करील. माझ्या कर्मामागे निस्वार्थ नव्हे तर कर्तव्य, प्रेम आणि प्रामाणिकपणा असेल. याच भावनेतून खरा कर्मयोग जन्माला येतो आणि जो मनुष्य कर्मयोगाच्या स्वीकारतो त्याचे जीवन हळूहळू शांती, संतुलित आणि अर्थपूर्ण बनते. जय श्रीकृष्ण. हरि ओम. मित्रांनो, आतापर्यंत आपण महान श्लोकाचे 3 भाग समजून घेतले. कर्मण्यवाधिकारस्ते, तुला कर्म करण्याचा अधिकार आहे. मा फलेषु कदाचन, कर्माच्या फळावर तुझा अधिकार नाही. मा कर्मफल हेतुभू, कर्म करण्यामागे फळ हाच उपदेश असू नये. आता श्लोकाचा शेवटचा अत्यंत महत्त्वाचा भाग समजून घेऊया. मातो सैगडो सत्कर्मणी. या वाक्याचा अर्थ आहे, कर्म न करण्याची आसक्ती तुझ्यामध्ये निर्माण होऊन देऊ नकोस. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जर फळाची आसक्ती सोडायची असेल तर याचा अर्थ कर्तव्य सोडणे असा अजिबात नाही. काही लोक असा गैरसमज करतात की जे काही होईल मग काम कशाला करायचे. पण गीतेत संदेश नाही स्पष्ट सांगतात, कर्तव्याला टाळणे वा अध्यात्माचा मार्ग नाही. कर्तव्य करताना मन शुद्ध ठेवणे हाच खरा अध्यात्माचा मार्ग आहे. कुरुक्षेत्रावर अर्जुन युद्ध सोडून जाण्याचा विचार करत होता. त्याला वाटलं होतं की युद्ध टाळणे हाच धर्म आहे. पण श्रीकृष्णाने त्याला समजावले की अन्यायाविरुद्ध उभे राहणे हेच त्याचे कर्तव्य आहे. आज आपल्या जीवनात अशी अनेक कुरुक्षेत्र आहे. विद्यार्थ्यांचे कर्तव्य अभ्यास करणे आहे, शेतकऱ्याचे कर्तव्य शेती करणे आहे, आई वडिलांचे कर्तव्य मुलावर योग्य संस्कार करणे आहे, डॉक्टरांचे कर्तव्य रुग्णाची सेवा करणे आहे, शिक्षकांचे कर्तव्य ज्ञानदान करणे आहे आणि प्रत्येक माणसाचे कर्तव्य प्रामाणिकपणा आणि मानवतेचा मार्ग स्वीकारणे आहे. जर आपण अडचणी आल्या म्हणून कर्तव्य सोडले तर आपली प्रगती थांबते. अपयशामुळे निराश होऊन प्रयत्न सोडणे हे गीतेची शिकवणीच्या विरुद्ध आहे. लक्षात ठेवा, आळस हा शरीराचा शत्रू आहे, निष्कर्ष ही प्रगती शत्रू आहे आणि कर्तव्ययुक्ती ही आत्मविश्वासाचे सूत्र आहे. श्रीकृष्ण सांगतात की जो मनुष्य परिणामाची चिंता न करता, स्वार्थी चिंता न करता, स्वार्थ बाजूला ठेवून आणि कर्तव्य न सोडता कर्म करत राहतो तोच खरा कर्मयोगी आहे. मित्रांनो, या श्लोक संपूर्ण जीवनात तत्वज्ञान समजावले आहे. कर्तव्य करा, फळावर अधिकार असल्याचा आग्रह करू नका, स्वार्थासाठी कर्म करू नका आणि कोणत्याही परिस्थितीत योग्य कर्म करण्यापासून मागे हटू नका. ही शिकवण फक्त अर्जुनासाठी नव्हती, ती प्रत्येक काळातील प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. विद्यार्थी असो, शेतकरी असो या गृहिणी असो, कर्मचारी असो या उद्योगपती, गीतेचा हा संदेश प्रत्येकाला मार्गदर्शन करतो. आजचा अंतिम संकल्प करूया, मी माझे प्रत्येक कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडेल, यशात नम्र राहील, अपयशात खंबीर राहील आणि कोणत्याही परिस्थितीत योग्य कर्म करण्यापासून मागे हटणार नाही. माझे प्रत्येक कर्म परमेश्वराला अर्पण करीन.
याच भावनेने जीवनात शांती, समाधान आणि खरे यश प्राप्त होते. जर श्रीमद भगवद्गीतेचा हा दिव्य संदेश आवडला असेल, याच भावनेने जीवनात शांती, समाधान आणि खरे यश प्राप्त होते. जर तुम्हाला श्रीमद भगवद्गीतेचा हा दिव्य संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अशा धार्मिक आध्यात्मिक माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. शेवटी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी नतमस्तक होऊया. हे वासुदेवा, आम्हा योग्य कर्म करण्याची बुद्धी, सत्याचा मार्ग स्वीकारण्याचे धैर्य आणि प्रत्येक कर्म तुझ्या चरणी अर्पण करण्याची भावना प्रदान कर. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. धन्यवाद.